मी पायल सत्यजित पारवे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता दादाराव पारवे या माझ्या सासू आहेत आणि शेख मुजीब हे माझे नंदोई आहेत. तर जे प्रेमलता दादाराव पारवे ह्या उभा राहिलेल्या आहेत, तर त्या मी त्यांची सून आहे. त्या एका घरातल्या स्त्रीला न्याय देऊ शकत नाही, तर मला तरी नाही वाटत की त्या अख्ख्या जगाला न्याय देण्याच्या काबिल आहेत. कारण की जरी पण त्या निवडून आल्या तरी पण त्यांच्या मागे फुल मुजीबचा सपोर्ट आहे, मुजीब संपादक यांचा सपोर्ट आहे. तर ते ह्याचा गैरवापरच कुठं पण करणार आहे, कारण की मला माहिती की मला किती त्रास होतोय आणि त्यांच्या सपोर्टिंगमुळे मला किती त्रास होतोय. मला खूप खूप प्रकारचा म्हणजे त्यांनी मानसिक, शारीरिक प्रत्येक गोष्टीचा मला त्यांनी त्रास दिलेला आहे. तर माझं अक्षरशः कोरोनामध्ये आम्ही 17 जण पॉझिटिव्ह होतो. तर पॉझिटिव्ह असताना माझा मामा एक्सपायर झाला आणि त्याच्यानंतर माझी आजी आणि मावशी सिरियस होत्या, त्यांची गॅरंटी वॉरंटीच नव्हती. तर त्या पिरियडमध्ये शेख मुजीबनी माझ्या घरी पोरांच्या गाड्या पाठवून मला मारहाण करून माझा मुलगा घेऊन गेलेले आहेत. आणि मुलगा घेऊन गेल्याच्या नंतर आजपर्यंत मी माझ्या मुलाला कसलंच बघितलेलं पण नाहीये आणि पाहिलेलं पण नाहीये. तर माझी एवढीच विनंती आहे की माझा मुलगा लवकरात लवकर माझ्याकडे यावा. हे लोक तर घरच्याला न्याय देऊ शकत नाही, ते जगाला तर न्याय देणारच नाहीयेत. आणि ह्यांचा खूप वाईट प्रकारे ह्यांना जे पद भेटतंय ते ह्याचा गैरवापर खूप वाईट प्रकारे करतायत. आणि मला पोलिसांनी पण मला कुठल्या गोष्टीचा सपोर्ट केलेला नाहीये. वॉरंट दरवेळेस माझ्याकडून निघलेला म्हणजे माझ्या नमूचं जे वॉरंट निघलेलं आहे, तर पोलिसांकडे जेव्हा वॉरंट घेऊन गेलो की लगेच पोलिसांचा कॉल मुजीबला जातो, तिथून सगळे ते सूत्र त्यांच्या हालतात. मला कोणीच सपोर्ट आतापर्यंत केलेला नाही, मला न्याय आतापर्यंत भेटलेला नाहीये. हे सगळं त्यांची मिली भगत आहे सगळ्यांची. त्यांनी एक कॉल केला की त्यांचे सगळे पूर्ण हे होऊन जातं. पोलीस आम्हाला न्याय देत नाही, आम्हाला न्याय भेटला नाही. माझ्या मुलीला खूप त्रास झालेला आहे. मी असं कपडे शिवून हे करून माझ्या मुलीला मी सांभाळलेले, पण इतका तिला टॉर्चर केलं, इतका त्रास दिला ह्या लोकांनी की आम्हाला काहीच टेन्शन नाही. आणि मला वडील नाहीयेत, माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि मला फक्त माझी मम्मी आहे. आम्ही जर अशी कुणाकडे जावं, डेअरिंग करावं की कोणीतरी आम्हाला मदतीचा हात येईल की लगेच त्यांचे माणसं पाठवतात की आम्ही तुमचे तुकडे करू, आम्ही गल्ली गल्लीत टाकू आणि तुझ्या मम्मीला ते तुकडे वेचायलो, अशा प्रकारे ते मला धमकी देतात. खूप वाईट प्रकारे पोलीस पोलीस कंप्लेंट वगैरे सगळी माझ्या आता सध्या कोर्टात पण केस चालू आहे, पण ते कोर्टात पण एकदा पण हजर नाहीये. माझं तिकडे पेडबीड पोलीस स्टेशन. आणि आम्ही नाही हो नाही पण ते त्यांची पण नाही. नाही भेटलोच होत ना आपण त्यांना, पण त्यांनी पण आम्हाला काय केलं, भेटलोच होत आम्ही त्यांना जाऊन. त्यांनी पण काय केलं, हो करून जाईल, हो तुमचं तिथपर्यंत पोहोचून जाईल, हो तुमचं हे आहे ना कागद, तुम्ही आम्ही तिथपर्यंत पोहोचवू, तुम्ही सांगू. तिथून आलं की ते नाहीच आहे, तिथं तिथं नाही आणि ते तिथंच असतात. आणि परत माझी मम्मी टेलर काम करते आणि त्यांची मला सारखी पैशाची डिमांड. मी जेव्हा तिथं होते तेव्हा सारखी पैशाची डिमांड. माझ्या मुलाच्या किडन्या खराब झाल्यात, तुझ्या मम्मीकडून 50,000 आण, 1,00,000 आण, माझ्या मुलाचा खर्च भागवायचा, हे भागवायचं, ते भागवायचं. माझी मम्मी कुठून भागवणार? हे दोघं मी म्हणते ना, माझ्या सगळ्या प्रॉब्लेमला हे सिटीजन पेपरचे संपादक शेख मुजीब आणि प्रेमलता पारवे हे दोघच जण आहेत त्याच्यामध्ये. आणि ऐका ना, हो हो, कोर्टाचे दरवेळेस मला हे मिळते, कस्टडी मिळते. मी वॉरंट घेऊन तिथं जाते, वॉरंट घेऊन गेल्याच्या नंतर